नवीन पनवेल परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख यतीन देशमुख यांनी पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांची भेट घेऊन नवीन पनवेल शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन दिले। त्याचप्रमाणे महानगर गॅसचे काम करताना रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत, यावर तात्काळ उपाय करण्याची मागणी केली। अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल अशी सूचना वजा इशारा देण्यात आला। यावेळी उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, विभाग प्रमुख किरण सोनावणे, शाखा प्रमुख दीपक शेडगे, गोविंद जोग, ओमकार धावडे, मृण्मय काणे हे उपस्थित होते। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। काल आम्ही नवीन पनवेल शहरात जी काही रस्त्यांची दुरावस्था झालेली म्हणजे महानगरचं काही 1 महिन्यापूर्वीच 2 महिन्यापूर्वी महानगरचं काम चालू होतं। महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्याचं काम नवीन पनवेल शहरात चालू आहे। वेळोवेळी आम्ही महानगरची गॅसची पाईपलाईन खोदल्यानंतर महानगरपालिकेला तशी सूचना केली होती की ते तात्काळ भरण्याचं काम तुम्ही करायचं, परंतु महानगरपालिकेचं दुर्लक्ष असो किंवा सत्ताधाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामध्ये जर काही अधिकारी अडकलेले असतील तर त्यांना लक्ष द्यायला तो वेळ भेटला नसेल कदाचित खड्ड्यांमध्ये। आणि ते आज पाऊस सुरू झाल्यावर त्याची प्रचिती आम्हाला नवीन पनवेलच्या नागरिकांना आली। त्यांनी काय केलं, खोदण्याचं काम भरण्याचं काम हे महानगर स्वतःकडे ठेवते आणि नंतर रस्ते बनवण्याचं पॅच मारण्याचं काम महानगरपालिका स्वतःकडे ठेवते। महानगर गॅसने त्याचे पूर्ण पैसे पनवेल महानगरपालिकेला पेड केलेले आहेत, त्यामुळे ही जबाबदारी सर्वस्वी नंतरची असते ती महानगरपालिकेची असते। ते वरच्यावर पॅच मारून ते सोडून गेलेले आहेत। 1 महिना झाला हा पॅच मारून आणि आता तर तुम्ही नवीन पनवेल शहरात दोन्ही प्रभागात माझ्या इथल्या फिरलात, 16 मध्ये पण आणि 17 मध्ये पण, माथेरान रोडची ही साईड असो ती साईड, अतिशय वाईट अवस्था। जिथे जिथे महानगर गॅसची पाईपलाईन खोदली तिथे पूर्ण खड्डे पडलेले। खड्डे म्हणजे तुम्ही जर ते फोटो बघितला तर खड्डे असे खोलवर गेलेले आहेत, म्हणजे गाडीचा चाक डायरेक्ट खड्ड्यात जाईल अशा प्रकारचे खड्डे त्याच्यात केलेले आहेत। म्हणजे जर एखादा लहान मुलगा पाणी भरल्यानंतर जर तिथून गेला, त्याचा पाय जर त्या खड्ड्यात गेला, एखादी दुर्घटना घडली तर इथले आयुक्त किंवा इथले शहर अभियंता त्याची जबाबदारी घेणार आहेत का? काल आम्ही गेलो, आत्ताच प्रभारी चार्ज ज्यांनी स्वीकारला ते म्हणजे संजयजी कटेकर साहेब शहर अभियंता, त्यांना भेटलो। कारण कटेकर साहेब जुने आहेत, जाणते आहेत, शहराची त्यांना जाण आहे, म्हणून त्यांना आम्ही विनंती केली, साहेब आपण आता या पदावर आलेले आहात, पूर्ण शहराची बांधकाम विभाग आपल्याकडे आहे, ही जबाबदारी आपली आहे। तर मला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 2 दिवसात आम्ही ते काम चालू करतोय आणि टेंडर देखील निघालेले आहे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं। 2 महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात डबल ते काम देखील चालू होणार आहे। बघू, अपेक्षा करू, अन्यथा आम्हाला आमच्या हातात कायद्याचं हे पण आहे, पण शिवसेना काय अशा गोष्टींना भीक घालत नाही। मग आम्ही कायदा हातात घ्यावा लागला तरी घेऊ आणि ते काम करायला भाग पडू।